सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मोका कोर्टाची आज न्यायालयात सुनावणी संपली। खटला आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचा उचल निकमांचा दावा। कागदपत्रांशिवाय आरोप निश्चितीला बचाव पक्षाची हरकत। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव, तर चौकशीला गैरहजर राहणाऱ्या कामाला खार पोलिसांनी पुन्हा बजावलं समन्स। चौकशीला हजर राहण्याचा समन्स धुडकावून कॉमेडियन कुणाल कामरा गैरहजर, कामराकडून 7 दिवसांच्या मदतीची मागणी, पुन्हा एक व्हिडिओ ट्विट। दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी आक्रमक, अध्यक्षांसमोरील बेलमध्ये उतरून गदारोळ। दिशाच्या वडिलांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेप्रमाणे आदित्य ठाकरे राजीनामा देणार का, संजय गायकवाड यांचा सवाल। विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवर सरकारची चालढकल, विधानसभा अध्यक्ष नावाला सरकारलाच विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नाही, जाधवांचा आरोप। आंबेलीच्या इराणी वस्तीवरही बुलडोझर कारवाई करणार, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची विधान परिषदेत ग्वाही। बॉम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना शोधणार, महिला गुन्हेगारांवर मोक्का, मंत्र्यांचं आश्वासन। पिंपरी आमदार अण्णा बनसोड यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रस्तावाला चंद्रकांत पाटलांचं अनुमोदन। वाशिमच्या पालकमंत्रीपदी दत्ता भरणेंची वर्णी, हसन मुश्रीफांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांकडून धरणेंच्या खांद्यावर धुरा। रमजान ईद निमित्त भाजपचा गरीब मुस्लिमांना आनंदाचा शिदा, 32 लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगात। एम मोदी किड्स भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम। कल्याणशहर फाट्यावरील अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळे अनेक शाळांच्या बस अडकल्या, सुट्टी जाहीर करण्याची शाळांवर नामुष्की, बॅरिगेटिंगमुळे वाहनांच्या रांगा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास समाजकंटकांनी काळे फासले, घटनेच्या ठिकाणी पोलीस दाखल, तणावग्रस्त वातावरण। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।